नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या अकलूजमध्ये आलेलो आहे आणि अकलूजमध्ये काही कॉलेजच्या कारणास्तव आल्यामुळे अकलूजमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरणार आहे आणि आजचा हा ब्लॉग खरंच खूप सुंदर होणार आहे, कारण अकलूजमध्ये बघण्यासारखं खूप आहे. तर तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघत राहा, एन्जॉय करत राहा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या अकलूजमध्ये असताना प्रताप चौकामध्ये आम्ही थांबलो होतो. माझा मित्र निरंजन, त्याला प्रचंड प्रमाणात भूक लागली होती. आम्ही याला पूर्वी वेळाची चालली आणि आता नंतर निघालेलो आहे आमचं काम करण्यासाठी, कारण हा निरंजन इथंच कॉलेजला असतो, आपल्याला ITI ला आहे आणि आपलं त्याचं सारखं येणं जाणं असतंच. परंतु आज कशी काय याला भूक लागली काय माहिती. आज आम्ही त्याला पुढे व्हायची चालली आणि आता निघालो. ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि अकलूज बघायचं असेल तर तुम्ही सुद्धा अकलूजला नक्की एकदा या, कारण अकलूजमध्ये बरंच काही करण्यासारखं आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि अकलूज हे इथल्या औरंगाबादच्या सगळ्या गावांसाठी अतिशय सुंदर शहर असं मानलं जातं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये अकलूज शहर घर करून आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका युवा वक्ता. मित्रांनो, आम्ही सध्या अकलूजमध्ये आलं असताना या ठिकाणी आम्ही आनंदी गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर हे मंदिर किंवा हे ठिकाण खूप सुंदर आहे. हे ठिकाण पूर्ण बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा. हा माझा मित्र निरंजन, मागचा राज. आता आम्ही जाणार आहे आणि पूर्ण गणेश मंदिर फिरणार आहे. हा पॉईंट खूप सुंदर आहे. आपल्या गावची मंडळी या ठिकाणी आलेले आहेत दर्शन करण्यासाठी, तर बघून घ्या तुम्ही.
पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है। नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण सध्या अकलूजमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आनंदी गणेश मंदिराचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महादेवाचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर खूप सुंदर वाटलं आणि या मंदिराची रचना आधुनिक पद्धतीने या ठिकाणी केलेली आहे आणि या मंदिराची रचना किंवा स्थापना असेल 1 मे 2005 रोजी झाली आणि ही स्थापना आदरणीय मोहिते पाटील यांनी केलेली आहे आणि खरंच हे मंदिर खूप सुंदर आहे आणि आधुनिक पद्धतीने याला सजावट केलेली आहे किंवा रचना केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा या मंदिराला व्हिजिट करा आणि एकदा नक्की भेट द्या. तुमचं सुद्धा मन आनंदी होईल आणि खरंच खूप मस्त वाटेल तुम्हाला. तोपर्यंत इतकंच. रामकृष्ण हरी.